नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन जिओग्राफीच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण ज्या टॉपिकचा अभ्यास करत आहोत तो आहे क्लायमेटॉलॉजी, म्हणजेच काय तर हवामानशास्त्र. मित्रांनो, यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बरं? तर त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणचं हवामान आणि म्हणजेच क्लायमेट आणि वेदर यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो. मग आता हवामानाच्या बाबत म्हणजेच क्लायमेटबद्दल आपण पाहिलं होतं की क्लायमेटवर परिणाम करणारे कोणकोणते घटक असतात. त्यामध्ये मग आपण विंड पाहिले होते, त्यानंतर ओशन करंट्स पाहिले होते, त्या ठिकाणाचा अल्टिट्यूड, लॅटिट्यूड, ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या घटकांचा परिणाम त्या ठिकाणच्या हवामानावर, क्लायमेटवर कसा होतो याविषयी आपण अतिशय इत्थंभूत अशी मी माहिती तुम्हाला दिली होती. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला विशेषतः भारतीय हवामानाशी संबंधित घटकाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय तर भारतामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचं हवामान आहे, हे हवामान भारतामध्ये निर्माण होण्याचा काही इतिहास आहे का, भारताचं स्थान किंवा भारताचं पृथ्वीच्या संदर्भात जे काही लोकेशन आहे त्याचा आणि भारतामधल्या हवामानाचा काही सहसंबंध आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल. त्यासोबतच इतर कोणत्या गोष्टी येतात तर भारतीय हवामानाचे वैशिष्ट्य, मग त्यामध्ये निश्चितच मान्सूनबद्दल आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, तर एकंदर या ज्या काही गोष्टी येतात म्हणजेच मान्सूनवर परिणाम करणारे घटक, भारतीय हवामानाची वैशिष्ट्य, या सगळ्याला आपण इथं सुरुवात करूया. तर पहिल्या स्लाइडमध्ये आहे दी क्लायमेट ऑफ द इंडिया मे बी ब्रॉडली डिस्क्राइब्ड ॲज दी ट्रॉपिकल मान्सून टाईप. अतिशय महत्त्वाचं असं हे स्टेटमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, भारतीय हवामान हे ट्रॉपिकल मान्सून प्रकारचं आहे. काय बरं? ट्रॉपिकल मान्सून प्रकारचा आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ट्रॉपिकल या शब्दाचा अर्थ काय होतो तर विषुववृत्तीय. काय बरं? विषुववृत्तीय. आणि मान्सून बद्दल तर तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे. मग आता भारताचं जर तुम्ही लोकेशन पाहिलं मित्रांनो, तर आता पृथ्वीला जर या पद्धतीनं आपण डिवाइड केलं तर ही जी काही लाईन आहे तर ह्याला आपण 0 डिग्री लॉन्जिट्यूड म्हणू शकतो, ज्याला आपण ग्रीनविच लाईन देखील म्हणतो. ग्रीनविच लाईन. मित्रांनो, या ग्रीनविच लाईनच्या ईस्ट साईडला पृथ्वीचा जो काही भाग आहे तर त्याला आपण पूर्व गोलार्ध म्हणतो, आणि वेस्ट साईडला जो भाग आहे तर त्याला पश्चिम गोलार्ध म्हणतो. ईस्ट आणि वेस्ट. ही जी काही लाईन आहे ना तर ही इक्वेटर आहे. काय बरं? तर इक्वेटर. भारताचं लोकेशन कुठं आहे तर भारताचं लोकेशन या टप्प्यामध्ये येतं, या रेंजमध्ये येतं. म्हणजे बघा, भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि त्यासोबतच भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजेच भारताचं लोकेशन हे ग्रीनविच लाईनच्या कुणीकडे आहे बरं तर पूर्वेकडे आहे, आणि इक्वेटरच्या पूर्णतः भारत हा कसा आहे बरं तर उत्तर दिशेला आहे. ठीक आहे. एक रफ मॅप मी भारताचा काढतो, ठीक आहे. एवढा काही मॅप जमलेला नाहीये, काय हरकत नाही. तर या ठिकाणी मित्रांनो इथं साधारणतः 8 डिग्रीपासून ते 37 डिग्रीपर्यंत लॅटिट्यूड. काय बरं? 8 डिग्री ते 37 डिग्रीपर्यंत भारताचं लॅटिट्यूडचं त्या ठिकाणी लोकेशन आहे. लॉन्जिट्यूडच्या बाबत जर बघितलं तर 68 डिग्री ईस्टपासून ते साधारणतः 97 डिग्री ईस्टपर्यंत भारताचं या ठिकाणी स्थान आहे. मग इथं जर पाहिलं मित्रांनो तर आता इथं तुम्हाला हे तर माहीत असेल की 23.5 डिग्रीवर, काय बरं 23.5 डिग्री नॉर्थवरून आणखी एक लाईन जाते, तिला म्हणतात की कर्कवृत्त. काय म्हणतात बरं? कर्कवृत्त. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान जो काही प्रदेश आहे तर त्याला ट्रॉपिकल रिजन म्हणतात. काय म्हणतो मी? कर्कवृत्त आणि हे 23.5 डिग्री साऊथ, तर हे झालं मकरवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. तर यांच्या दरम्यान जो काही प्रदेश आहे तर त्याला काय म्हणतात बरं तर त्याला म्हणतात ट्रॉपिकल रिजन. त्याच्यावर 23.5 पासून ते साधारणतः 66.5 पर्यंत जे काही स्थान आहे किंवा जे काही त्या ठिकाणी प्रदेश येतो तर तो कोणत्या ह्याच्यामध्ये येतो बरं तर तो त्या ठिकाणी सब ट्रॉपिकलमध्ये येतो, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये. म्हणजेच भारताच्या बाबत जर बघितलं तर भारताचा दक्षिण भाग हा ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो आणि भारताचा उत्तर भाग हा सब ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो. मग इथं या ठिकाणी मी ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल म्हटलंय का? नाही, इथं तर मी ट्रॉपिकल म्हटलेलं आहे मित्रांनो. मग असं का बरं?
भारत हा दोन्ही क्षेत्रामध्ये येतोय, म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल. असं असतानाही मी या ठिकाणी म्हणतोय की भारताचं जे काही क्लायमेट आहे तर ते ट्रॉपिकल मान्सून टाईपचं आहे. मित्रांनो, त्याचं कारण आहे या ठिकाणी असणारा हिमालय. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एखाद्या ठिकाणचं हवामान हे त्या ठिकाणी जे काही रिलीफ फीचर्स असतात, ज्या काही पर्वतरांगा वगैरे आहेत, जे काही बॅरियर्स आहेत, यावर देखील ठरत असतं. भारताच्या बाबत नेमकं तेच झालेलं आहे मित्रांनो. जर हा हिमालय नसला असता तर भारताच्या म्हणजे उत्तर भारताचं तापमान हे आहे त्यापेक्षा थोडंसं कमी राहिलं असतं. मग हिमालयाच्या असण्यामुळे नेमकं काय झालेलं आहे मित्रांनो, तुम्हाला निश्चितच हे तर माहीत असेल की त्या ठिकाणी उत्तर भाग जो काही आहे हा कसा आहे बरं, तर थंड आहे. सब ट्रॉपिकल रिजन हा बऱ्यापैकी थंड असतो आणि तिकडून या ठिकाणी सायबेरियाच्या भागामधून हिवाळ्यामध्ये थंड असे वारे देखील येत असतात. मित्रांनो, हा हिमालय जो आहे तर तो या ठिकाणी एका भिंतीचं काम करतो. तो काय करतो, या इकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून उत्तर भारताचं संरक्षण करतो आणि त्यामुळं कुठंतरी सब ट्रॉपिकल रिजनमध्ये असताना देखील आपल्याला उत्तर भारतामध्ये या ठिकाणी ट्रॉपिकल प्रकारचं हवामान आढळतं. निश्चितच उत्तर भारतामध्ये हा म्हणजे दक्षिण भारताच्या मानानं टेम्परेचर थोडंसं खाली आहे. विशेषतः हिमालयाच्या जर तुम्ही रांगांमध्ये गेलात तर त्या ठिकाणी जसजसं आपण उत्तरेला जाऊ, म्हणजेच काय तर शिवालिक, पीर पंजाल, जसं आपण उत्तर रांगांमध्ये जाऊ तसं तापमान कमी होत जातं. ते साहजिकच अल्टिट्यूडमुळे होतं. म्हणजेच काय तर समुद्र सपाटीपासून तुम्ही जसं उंच जाणार तसं काय होणार बरं, तर तापमान कमी होत जातं. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे. इथं दुसरा एक शब्द महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मान्सून. भारतामधलं जे काही हवामान आहे तर ते मान्सून प्रकारचं आहे असं म्हटलेलं आहे. आता हा मान्सून काय प्रकार आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला एक समजून घ्यावं लागेल की मान्सून हा जो शब्द आहे तर तो मौसिम, काय बरं, मौसिम या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे. काय बरं, मौसिम या अरबी शब्दापासून मान्सून हा शब्द तयार झालेला आहे. किंवा मॉन्सिन नावाचा एक शब्द आहे, मॉन्सिन, MONSIN, हा एक मलायन शब्द आहे. म्हणजे मलेशियामध्ये जी काही भाषा आहे ना तर तो मलायन शब्द आहे. त्या दोन्हींचाही अर्थ काय होतो तर सीझनल. आपण मान्सून विंड्स ह्याच्यापूर्वी पाहिलेले आहेत मित्रांनो. मान्सून विंड्स आपण कोणत्या कॅटेगरी अंतर्गत ठेवले होते, प्रायमरी विंड्समध्ये ठेवले होते, सेकंडरी की त्या ठिकाणी टर्शरीमध्ये, तर आपण ते सेकंडरी विंड्समध्ये ठेवले होते. मान्सून, त्यानंतर लँड अँड सी ब्रीज किंवा माउंटेन अँड व्हॅली ब्रीज हे जे काही आहेत तर ते आपण सेकंडरी विंड्समध्ये ठेवले होते. त्याचं कारण हे जे काही विंड्स आहेत हे प्रायमरी विंड्सपासून किंवा प्लॅनेटरी विंड्सपासून त्या ठिकाणी डिराईव्ह होत असतात, तयार होत असतात. मित्रांनो, थोडीशी मान्सूनचा इतिहास आपण पाहूया. आता मी तर तुम्हाला हे सांगितलं की मान्सून हा शब्द जो काही आहे त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर या ठिकाणी मौसिम या शब्दापासून हे मान्सून हा शब्द तयार झालेला आहे. किंवा मान्सिन या मलायन शब्दापासून देखील याची उत्पत्ती समजली जाते. मग आता ह्या मान्सूनचा ह्याच्यापूर्वी कुठं उल्लेख आहे का भारतामध्ये, ज्या अर्थी आपण म्हणतोय की ट्रॉपिकल मान्सून प्रकारचं हवामान आहे, मग मान्सूनचा उल्लेख आहे का, तर यस मित्रांनो, अक्षरशः ऋग्वेदामध्ये देखील मान्सूनचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये जो काही जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे तो म्हणजे ऋग्वेद, तर त्या ग्रंथामध्ये देखील मान्सूनचा उल्लेख आहे. पण त्या ठिकाणी मान्सूनचा फक्त उल्लेख आहे, त्याचं मेकॅनिझम मात्र सांगितलेलं नाहीये. म्हणजे कशा पद्धतीनं हे वारे वाहतात, कशा पद्धतीनं या ठिकाणी पर्जन्य होतं, त्याच्यामागे जे काही कारणं आहेत ते मात्र त्यांनी सांगितलेले नाही आहेत. त्यांनी फक्त मान्सूनचा उल्लेख केलेला आहे. साधारणतः 10व्या शतकामध्ये जे काही अरब ट्रेडर्स आहेत, अरब ट्रेडर्स म्हणजेच अरबी व्यापारी, तर ह्यांना ह्या मान्सून वाऱ्यांसंबंधी पहिल्यांदा लक्षात आलं. त्यामध्ये अल मसुदी, काय बरं, अल मसुदी हा एक महत्त्वाचा असा त्या ठिकाणी आपल्याला दर्यावर्दी म्हणता येईल, ज्यानं ह्या मान्सून वाऱ्यांचा वापर या ठिकाणी त्या व्यापारासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण व्यापारी वारे पाहिलेले येतं, ठीक आहे, व्यापारी वारे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले येतं. इक्वेटरवर हे वारे या ठिकाणी या पद्धतीनं उत्तर गोलार्धामध्ये इकडून येतात असे आणि दक्षिण गोलार्धामध्ये या पद्धतीनं येत असतात. कोरिओलिस बल, फेरेलचा नियम, हे सगळे या ठिकाणी हे वारे त्या ठिकाणी त्यांच्या दिशा फॉलो करत असतात. मित्रांनो, मान्सून बद्दल अल मसुदीनं जसं सांगितलं त्याच्यानंतर एडमंड हेलेनं देखील या पद्धतीनं एक मान्सून निर्माण होण्याची थिअरी सांगितलेली आहे, ज्याला क्लासिकल थिअरी म्हटलं जातं. कोण बरं, एडमंड हेले. तर त्या हेलेनं काय सांगितलं की त्या ठिकाणी काय होतं तर तापमान जे काही आहे तर तापमान जेव्हा वाढतं
तर तेव्हा जमीन आणि पाणी हे वेगवेगळ्या पद्धतीनं गरम आणि थंड होतात. आपण लँड अँड सी ब्रीज जे काही बघितलं सेकंडरी विंड्समध्ये, तर त्या ठिकाणी आपण काय बघितलं होतं, तर जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. आणि यामधूनच मित्रांनो त्या ठिकाणी प्रेशर डिफरन्स तयार होतो, असं एडमंड हेलेचं त्या ठिकाणी एक तर्क होता. आणि त्यानं सांगितलं की हे जे काही लँड अँड सी ब्रीज आहेत, म्हणजेच काय तर खारे आणि मतलई वारे जे काही आहेत, ह्यांचंच व्यापक रूप म्हणजे एक प्रकारे मान्सून आहे. साहजिकच ही जी काही थेरी आहे ती पारंपरिक आहे, क्लासिकल थेरी समजली जाते आणि बरेच दिवस हिला मान्यता देखील होती. पण जसजसं लक्षात आलं की मान्सून जर असेल की बाबा त्या ठिकाणी जमीन आणि पाणी यांच्या वेगवेगळ्या तापण्याच्या दरामुळे जर मान्सून तयार होत असेल, मान्सूनचे वारे वाहत असतील, तर आपल्याला जगामध्ये सगळीकडेच मान्सून दिसायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? जगामध्ये सगळीकडं आपल्याला समुद्र आढळतो, जगामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जमीन देखील आढळते. पण अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये किंवा इतर ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये आपल्याला मान्सून त्या ठिकाणी आढळतो का? मान्सूनचं पर्जन्य आढळतं का? तर तसं दिसत नाही. म्हणजेच आपल्याला मान्सूनचं जर क्षेत्र बघायचं असेल तर ते साधारणतः इंडियन सबकॉन्टिनेंट, त्यामध्ये मग काय काय येणार बरं, पाकिस्तान, भारत, म्यानमार, ठीक आहे, किंवा बांगलादेश यासारखे देश. त्यानंतर आग्नेय आशियामधले देश, त्या ठिकाणी मग इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर यासारख्या काही मोजक्या देशांमध्ये आपल्याला मान्सून दिसतं. म्हणजे भारतीय उपमहाद्वीप आणि त्या ठिकाणी आग्नेय आशिया. त्यासोबतच काही प्रमाणामध्ये मान्सून आपल्याला आफ्रिकेचे जे काही इक्वेटोरियल रिजनमध्ये जे काही देश आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला मान्सून प्रकारचं पर्जन्य आढळतं. त्याला खरं तर मान्सून न म्हणता सुडो मान्सून म्हटलं जातं. म्हणजे आपलं जे काही मूळ मान्सून आहे त्याचंच एक आपल्याला प्रतिरूप म्हणता येईल. ते लक्षात आलं का? म्हणजेच एकंदर हेलेची जी काही थिअरी होती जमीन आणि पाण्याची, त्याच्या कमी अधिक प्रमाणामध्ये गरम होण्याची आणि त्यामुळे हे मान्सूनचं पर्जन्य येतं, ही कुठंतरी एक लिमिटेड थिअरी किंवा चुकीची आहे असं देखील म्हणता येईल. सध्या या मान्सूनसाठी मॉडर्न थिअरी विकसित झालेली आहे. मान्सून नेमका कशा पद्धतीनं तयार होतो, त्याच्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं मित्रांनो. सध्या मी इतकंच सांगेल की या ठिकाणी भारतीय हवामानाचं मान्सून एक अविभाज्य असं अंग आहे. मान्सून शिवाय भारतीय हवामानाचं आपल्याला वर्णनच करता येणार नाही. आणि त्यामुळंच या ठिकाणी भारतामधलं जे काही क्लायमेट आहे ते कशा प्रकारचं म्हटलेलं आहे बरं, तर ट्रॉपिकल मान्सून प्रकारचं क्लायमेट या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला समजलेलंच असेल की ट्रॉपिकल मान्सून टाईपचं हे क्लायमेट आहे. मौसिम या शब्दापासून या ठिकाणी मान्सून या शब्दाची काय झालेली आहे बरं, तर उत्पत्ती झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट पाहूया. दी क्लायमॅटिक कंडिशन्स इन इंडिया हॅव दी फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक्स. भारतामधलं जे काही हवामान आहे निश्चितच हे मान्सून एक तर आहेच, पण त्यासोबतच इतर बरेचसे वैशिष्ट्ये भारतीय हवामानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. त्यामध्ये रिव्हर्सल ऑफ विंड्स हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. रिव्हर्सल ऑफ विंड्स खरं तर यामुळंच मित्रांनो मान्सूनचं जे काही आपलं नैऋत्य वारे, काय बरं, नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे ज्याला आपण म्हणतो, तर हे आपल्याला आढळतात. मग थोडक्यामध्ये आपण खरं तर एक समजावून घेऊया की हा नेमका प्रकार काय आहे. वाटलं तर यासाठी आपण एका मॅपचा देखील वापर करूया. रिव्हर्सल ऑफ विंड्सच्या बाबत आपण भारताचा एक मॅप पाहूया, जेणेकरून तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीनं समजेल. मित्रांनो या ठिकाणी होतं काय बघा. मान्सून जेव्हा येतो तेव्हा मान्सूनच्या दोन शाखा पडतात. एक या ठिकाणी अरबी समुद्रावरून शाखा येते आणि दुसरी भारतामध्ये बंगालच्या उपसागरावरून एंट्री करते. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर एवढं निश्चित आहे की ही जी काही शाखा आहे किंवा या दोन्ही शाखा येतात ह्यांची दिशा कुठून कुणीकडे असते, तर ही या ठिकाणी साऊथ वेस्ट कडून, म्हणजेच काय तर हे मादागास्कर वगैरे जो काही भाग आहे तिकडून ते या दिशेनं, म्हणजेच काय तर चायनाच्या दिशेनं हे मान्सूनचे दिशा असते. म्हणजे बघा साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट अशी ह्या मान्सूनच्या वाऱ्यांची काय असते बरं, दिशा असते. मग हे कधी या ठिकाणी वाहत असतात, तर मुख्यतः 1 जूनच्या आसपास या ठिकाणी मान्सून पोहोचतो. केरळच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा मान्सून भारतामध्ये पोहोचत असतो, तो म्हणजे 1 जून. आणि 15 जुलैपर्यंत साधारणतः सगळ्या भारतामध्ये या ठिकाणी मान्सूनचे वारे पोहोचलेले असतात. त्याला आपण हे जे काही वारे म्हणतोय ना, हे नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. हे जे काही वारे मी या ठिकाणी दर्शवले तर जे नैऋत्यकडून म्हणजे साऊथ वेस्टकडून नॉर्थ ईस्टकडे जात आहेत ह्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटलं जातं. मग या ठिकाणी रिव्हर्सल ऑफ विंड्स हे भारतीय हवामानाचं वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. मग आता निश्चितच रिव्हर्सल म्हणजेच काय तर हे वारे रिव्हर्स येतात का,
तर हो मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हे वारे या ठिकाणी नॉर्थ ईस्टकडे जसे वाहतात तसे या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या वाऱ्यांची दिशा चक्क काय होते बरं, उलट होते. उलट होते म्हणजेच काय, तर हे वारे सुरुवातीला जे काही असे वाहत होते ते आता काय होणार बरं, रिव्हर्स व्हायला लागणार. म्हणजेच या ठिकाणी पहिले जे वारे होते जे या ठिकाणी रेनी सीझन मध्ये वाहत होते तर हे साऊथ वेस्ट कडून नॉर्थ ईस्ट कडे वाहत होते. साऊथ वेस्ट कडून नॉर्थ ईस्ट कडे, सोप्या भाषेमध्ये हे या ठिकाणी सी कडून लँड कडे वाहत होते. सी कडून लँड कडे हे वारे वाहत होते. साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये हे वारे वाहतात. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये जे वारे वाहतात, ज्याला आपण परतीचा मान्सून देखील म्हणतो, हे रिव्हर्स झालेले आहेत वारे. हे कुणीकडून वाहत आहेत बरं, तर हे नॉर्थ ईस्ट कडून म्हणजेच इकडून पुन्हा त्यांच्या रिव्हर्स दिशेनं म्हणजेच साऊथ वेस्ट कडे वाहत आहेत. म्हणजेच हे लँड कडून सी कडे वाहत आहेत. लँड कडून सी कडे हे वारे वाहत आहेत. या ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी याचं पर्जन्य होतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला भारतीय हवामानाचं दुसरं वैशिष्ट्य पाहावं लागेल आणि ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ हाय अँड लो प्रेशर एरियाज. आता हा काय प्रकार आहे बरं, तर साधं सोपं आहे मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी जेव्हा सूर्य हा कर्कवृत्तावर आलेला असतो म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर आलेला असतो, तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये म्हणजेच भारतामध्ये या ठिकाणी काय असतो बरं, तर उन्हाळा असतो. साहजिकच जो काही उत्तर भारताचं मैदान आहे किंवा भारताचा उत्तर भाग जो काही आहे तर तो त्या ठिकाणी ती जमीन आहे तर ती अधिक प्रमाणामध्ये तापते. काय होते बरं, तर अधिक प्रमाणामध्ये तापते. कधी बरं, तर उन्हाळ्यामध्ये, समर सीझन मध्ये या ठिकाणी काय होतं, तर उत्तर भारतामध्ये हाय टेम्परेचर असतं आणि त्यामुळं या ठिकाणी उत्तर भारतामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा जमीन जास्त प्रमाणामध्ये तापते, टेम्परेचर वाढतं आणि त्या ठिकाणची हवा विरळ होते, प्रेशर काय होतं बरं, तर कमी होतं. म्हणजेच लो प्रेशर एरिया या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तयार होतो, समरमध्ये. आणि ह्याच्या उलट परिस्थिती आपल्याला विंटरमध्ये आढळते. कधी बरं, विंटरमध्ये नेमकं काय होतं बरं, तर विंटरमध्ये सूर्य हा त्या ठिकाणी मकर वृत्ताच्या वर आलेला असतो. मकर वृत्त हे दक्षिण गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे उत्तर भारतामध्ये या ठिकाणी सूर्याचे जे किरण आहेत ना, हे तिरपे पडायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी तापमान घटतं. आणि तापमान जर घटत असेल तर त्या ठिकाणी काय होणार बरं, तर हाय प्रेशरचा एरिया तयार होणार. म्हणजे एकंदर भारतामध्ये आपल्याला हाय अँड लो प्रेशरचे एरिया वर्षभर वेगवेगळ्या कालावधीमध्ये आढळतात. मित्रांनो, त्यानंतर आहे सीझनल अँड व्हेरिएबल रेनफॉल. अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर सीझनल म्हणण्याचं कारण काय, रेनफॉल म्हटलं की मान्सून आलाच. कारण भारतामध्ये बहुतांश जे काही पाऊस पडतो हा मान्सूनच्या माध्यमातूनच पडतो आणि मान्सूनचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला पाहायचे तर त्यामध्ये अनिश्चितता आहे किंवा मग त्या ठिकाणी एखाद्या प्रदेशामध्ये खूपच जास्त मान्सून पर्जन्य पडतं, एखाद्या प्रदेशामध्ये खूपच कमी पडतं. हे सगळे या ठिकाणी काय आहे बरं, तर हे व्हेरिएबल असं त्या ठिकाणी काय बरं, तर पर्जन्य भारतामध्ये आढळतं. म्हणजेच हे करतं हे मान्सूनचे वैशिष्ट्य येतं. सीझनल आहे मान्सून, यस सीझनल असणारच, कारण मान्सूनचे जे वारे आहेत ते सीझनल किंवा सेकंडरी प्रकारचे आहेत. लक्षात आलं का. आणि व्हेरिएबल त्या ठिकाणी पर्जन्य होतं. द अमाऊंट ऑफ एन्युअल रेनफॉल रिसिव्ड इन दी व्हेरियस पार्ट्स ऑफ द इंडिया व्हॅरीज जस्ट नॉट रिजनली बट ऑल्सो सीझनली. म्हणजेच काय, तर प्रदेशानुसार आपल्याला पर्जन्याचं प्रमाण भारतामध्ये वेगवेगळं आढळतं. त्यासोबतच त्या ठिकाणी प्रत्येक ऋतूनुसार देखील आपल्याला पर्जन्य वेगवेगळं आढळतं. म्हणजेच काय, तर पावसाळ्याच्या त्या साधारणतः 4 महिन्यामध्ये भारतामध्ये जेवढं पर्जन्य पडतं त्याच्या 80% पर्जन्य आपल्याला आढळतं. लक्षात आलं का. इथं म्हटलेलं आहे बघा, अबाउट 80% ऑफ द टोटल रेनफॉल इज रिसिव्ड ड्युरिंग द शॉर्ट रेनी सीझन. म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वर्षभराच्या साधारणतः 80% पर्जन्य आपल्याला मिळत असतं. म्हणजे विचार करा, उरलेल्या 8 महिन्यामध्ये फक्त 20% पर्जन्य पडायले. ॲज द रेनफॉल इज इन द फॉर्म ऑफ द हेवी डाऊनपोर्स इट क्रिएट्स प्रॉब्लेम्स ऑफ द फ्लड्स अँड द सॉइल इरोजन. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तुम्ही हे पाहिलेलंच असेल की मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य पडतं आणि त्या ठिकाणी मग पूर अवस्था बऱ्याच ठिकाणी दिसते. विशेषतः उत्तर भारतामधल्या ज्या काही नद्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा नद्या या पात्र बदलतात. उदाहरणार्थ तिस्ता नदी, दामोदर नदी या ज्या नद्या आहेत त्या सर्रास पात्र बदलतात आणि मग आपण पाहतो उत्तर भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये पूर परिस्थिती या ठिकाणी उद्भवते. म्हणजे एकंदर
भारतीय पर्जन्याचं, भारतीय हवामानाचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी भारतीय पर्जन्य हे सीझनल असतं, वर्षभर नसतं आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये खूपच जास्त व्हेरिएशन देखील आपल्याला आढळतं. भारताचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मल्टिपल सीझन्स. मित्रांनो, जगामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दोनच ऋतू असतात. कोणते बरं? विंटर आणि समर. एक तर हिवाळा असतो किंवा उन्हाळा असतो. साहजिकही आहे मित्रांनो. जर एखादा देश उत्तर गोलार्धामध्ये असेल तर त्या ठिकाणी सूर्य जर त्या ठिकाणी कर्कवृत्तावर आलेला असेल तर तिथं उन्हाळा, आणि जर दक्षिण गोलार्धामध्ये सूर्य जात असेल म्हणजेच मकर वृत्तावर जात असेल तर त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामधल्या त्या देशामध्ये काय येणार बरं? तर हिवाळा येणार. भारतामध्ये मात्र आणखी एक ऋतू मानला जातो, तो म्हणजे पावसाळा, रेनी सीझन. पण मित्रांनो, पुन्हा आणखी अनेक ऋतू त्या ठिकाणी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं सांगितलेले आहेत. पारंपरिक भारतीय प्रथेनुसार देखील आपल्याकडं साधारणतः 6 ऋतू मानलेले आहेत. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 2 ऋतू जे जगामध्ये असतात तर त्या तुलनेमध्ये भारतामध्ये 6 पर्यंत ऋतू मानलेले आहेत. ठीक आहे. A constant and the continuous change of the weather has been observed over the India. आपलं जे काही वेदर आहे ते सतत या ठिकाणी बदलताना आढळतं. Although there are 3 main seasons, that is the summer, winter and the rainy. साधारणतः मुख्य किती ऋतू आहेत बरं? तर 3 आहेत. पण भारतामध्ये मात्र अनेक भागामध्ये साधारणतः 6च्या आसपास ऋतू आपल्याला अनुभवायला भेटतात. But traditionally Indians note 6 seasons each about the 2 months. म्हणजेच भारतामध्ये निश्चितच तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल बघा, शरद, वसंत, ग्रीष्म, शिशिर, वर्षा. ठीक आहे. आणखी कोणता तरी ऋतू आहे. असे 6 ऋतू या ठिकाणी मानलेले आहेत. तर हे प्रत्येकाचा जो काही कालावधी आहे तर 2 महिने येतं. म्हणजे 2 महिने गुणिले 6 म्हणजेच 12 महिन्यांचं या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, तर ह्या 6 ऋतूंमध्ये केलेलं आहे. मग इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या संदर्भात काय सांगतं, तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं 4 ऋतू सांगितलेले आहेत भारतामध्ये. कोणकोणते सांगितलेले आहेत? IMD जे काही आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये विंटर असतो, समर असतो किंवा त्यालाच प्री मान्सून सीझन देखील म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की भारतामध्ये मान्सूनचा जो कालावधी असतो ज्याला रेनी सीझन, पावसाळा म्हटलेला आहे. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे की भारतामध्ये पोस्ट मान्सून सीझन हा एक 4था ऋतू देखील असतो. आपल्याला हे तर माहित होतं की 3 ऋतू म्हणजेच हिवाळा, त्यानंतर उन्हाळा आणि पावसाळा. पण पोस्ट मान्सून हा एक स्वतंत्र ऋतू या ठिकाणी IMDनं सांगितलेला आहे. मग पुढचा मुद्दा येतो की या ठिकाणी यांचा कालावधी कसा असतो. तर मित्रांनो, विंटर जो काही असतो तर तो 3 महिन्याचा असतो. समर जो काही असतो भारतामध्ये तर तो 3 महिन्याचा असतो. मान्सूनचा हा जो कालावधी आहे तो 4 महिन्याचा असतो आणि पोस्ट मान्सून एकंदर 2 महिन्याचा असतो. म्हणजे एकंदर मान्सून आणि पोस्ट मान्सून हे एकूण 6 महिन्याचे आढळतात. मान्सूनमध्ये काय होतं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या माध्यमातून पाऊस पडत असतो. साधारणतः 80% पर्जन्य या मान्सूनच्या माध्यमातून रेनी सीझनच्या काळामध्ये पडत असतं. आणि पोस्ट मान्सूनमध्ये काय होत असतं तर उरलेलं 20% पर्जन्य आपल्याला भेटत असतं. लक्षात आलं? काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये देखील पर्जन्याचा अनुभव भेटतो, पण त्याला अपवाद म्हणता येतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, विंटर म्हणजेच हिवाळा जो काही आहे तर तो डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. त्यानंतर काय येतं बरं हिवाळ्यानंतर? हिवाळ्यानंतर येतो उन्हाळा, समर सीझन. तो कधी असतोय? मार्च, एप्रिल आणि मे. कधी असतोय? मार्च, एप्रिल, मे. त्यानंतर येतो पावसाळा, ज्याला आपण मान्सून सीझन किंवा रेनी सीझन म्हणतो. हा मात्र किती असतो? 4 महिने असतो. साधारणतः जून पासून या ठिकाणी पावसाळा चालू होतो. मी तुम्हाला म्हटलं होतं भारतामध्ये जे काही नैऋत्य मोसमी वारे येतं, मान्सूनचे वारे येतं, हे पहिल्यांदा केरळमध्ये 1 जूनच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचतात आणि 15 जुलैपर्यंत या ठिकाणी काय होतं तर संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी पर्जन्य व्हायला लागतं. मान्सूनचे वारे पोहोचलेले असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर साधारणतः सिंधुदुर्गच्या जवळ पहिल्यांदा मान्सून पोहोचतो एक साधारणतः 7 जूनच्या आसपास. मृग नक्षत्र जे काही आहे तर ते त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये की आता इथं पावसाळा सुरू झालेला आहे. ठीक आहे, मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर. त्यानंतर मित्रांनो मान्सून म्हणजेच रेनी सीझन जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आणि नंतर जे काही आहे तर पोस्ट मान्सून, ज्याला परतीचा ऋतू किंवा परतीचा मान्सून देखील म्हटलं जातं, तर तो 2च महिने असतो, तो म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर.
यस, म्हणजे IMDचे जे काही 4 ऋतू आहेत तर ते तुम्हाला समजलेले असतील. विंटर 3 महिन्याचा, समर 3 महिन्याचा, मान्सून 4 महिन्याचा आणि पोस्ट मान्सून हा किती महिन्याचा असतो तर तो 2 महिन्याचा असतो. त्यानंतर मान्सूनचे या ठिकाणी 2 सांगितलेले आहेत प्रकार, दी नॉर्थ ईस्ट मान्सून आणि साऊथ वेस्ट मान्सून. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणजेच काय मित्रांनो, तर जो काही परतीचा मान्सून असतो तर तो नॉर्थ ईस्ट मान्सून. ईशान्य मोसमी वारे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये हे येत असतात. कॉमनली नोन ॲज दी विंटर मान्सून ब्लोज फ्रॉम दी लँड टू सी, whereas the southwest monsoon known as the summer monsoon blows from the sea to land after crossing the Indian Ocean, the Arabian Sea and the Bay of Bengal. म्हणजेच काय तर नॉर्थ ईस्ट मान्सून जो काही आहे तर तो ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये त्या ठिकाणी ते वारे वाहत असतात, परतीचे वारे असतात. ठीक आहे, आणि ते कुणीकडून कुणीकडे वाहतात तर लँडकडून सीकडे वाहतात. आणि हे जे काही साऊथ वेस्ट मान्सून आहे तर हा मात्र साधारणतः 4 महिने कालावधीसाठी भारतामध्ये असतो आणि मॅक्झिमम जे काही या ठिकाणी रेनफॉल होत असतो तर याच वाऱ्यांच्या माध्यमातून होत असतो. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा काही वैशिष्ट्ये पाहूया ऋतूंचे. तर विंटरमध्ये काय होत असतं, 3 महिन्याचा विंटर आहे. दी सन्स रेज डू नॉट फॉल डिरेक्टली ऑन दी रिजन, ॲज अ रिझल्ट दी टेम्परेचर आर क्वाईट लो इन दी नॉर्दर्न इंडिया. मित्रांनो या ठिकाणी काय होत असतं म्हणजेच विंटरच्या काळामध्ये विंटर कधी असतो तर या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. ठीक आहे, या 3 महिन्यामध्ये काय होत असतं तर जो काही सूर्य आहे, सूर्याचे जे काही किरण आहेत तर ते या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये त्या ठिकाणी सरळ पडत असतात. दक्षिण गोलार्धामध्ये काय होतात बरं, ते स्ट्रेट पडतात. त्या तुलनेमध्ये उत्तर गोलार्धामध्ये हे कसे पडतात बरं तर तिरपे पडतात आणि त्यामुळं या ठिकाणी तापमान घटतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी हाय प्रेशरचा एरिया तयार होत असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे समर सीझन, मार्च, एप्रिल आणि मे या 3 ह्याच्यामध्ये. तेव्हा काय झालेलं असतं बरं तर सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये आता त्या ठिकाणी अवतरलेला असतो. त्याचे किरण जे काही आहे ते उत्तर गोलार्धामध्ये त्या ठिकाणी स्ट्रेट पडतात, विशेषतः कर्कवृत्तावर, आणि त्यामुळं उत्तर भारतामधलं जे तापमान आहे तर ते कसं होतं बरं तर वाढतं. ठीक आहे, याच्यानंतरचं जे काही होतं त्या ठिकाणी प्रेशर कमी झालेलं असतं. ठीक आहे, उत्तर भारतामध्ये या उन्हाळ्यामध्ये प्रेशर कमी होतं आणि यावेळेस काय झालेलं असतं तर अरबी समुद्रावरचं जे काही प्रेशर आहे तर ते जास्त असतं. साधं सोपं गणित आहे. जमीन आणि पाणी हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी काय होतात बरं तर ते तापतात आणि थंड होतात. त्याचाच परिणाम अरबी समुद्रावरचे जे काही हाय प्रेशर आहे तर तिकडून वारे या ठिकाणी जमिनीकडे व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून ह्याच्या नंतरचा जो ऋतू आहे तो म्हणजे पावसाळा तयार होतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये हे जे काही नैऋत्य मोसमी वारे येतं म्हणजे साऊथ वेस्ट कडून येणारे वारे येतं तर ते भारतामध्ये 2 ब्रँचच्या माध्यमातून एंट्री करतात. एक ब्रँच जी काही आहे तर ती अरबी समुद्रावरून येते आणि दुसरी जी काही आहे तर ती बंगालच्या उपसागरावरून भारतामध्ये प्रवेश करते. The season is marked by the onset and the advance of the monsoon. The winds blow from the Arabian Sea and the Bay of Bengal towards the land. 2 ब्रँचच्या माध्यमातून भारतामध्ये येतात. They carry moisture with them. When these winds strike the mountain barriers, rainfall occurs. मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पर्जन्य पडतं तर हे मुख्यतः याच काळामध्ये आपण पाहिलं 80% आसपास पर्जन्य या साऊथ वेस्ट मान्सून पासून भेटत असतं. आणि त्यानंतर जे काही आहे तर हे सीझन ऑफ रिट्रीटिंग मान्सून म्हणजेच परतीचा मान्सून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळामध्ये. तेव्हा काय झालेलं असतं बरं तर आता मात्र परिस्थिती या ठिकाणी बदललेली असते. ठीक आहे, तर उत्तर भारतामध्ये अधिक प्रेशर तयार होतं, हाय प्रेशर तयार होतं. त्या तुलनेमध्ये समुद्रावर मात्र म्हणजेच अरबी समुद्रावर वगैरे हिंदी महासागरावर लो प्रेशरचा एरिया तयार होतो आणि मग हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं म्हणजेच जमिनीकडून त्या ठिकाणी समुद्राकडे वारे व्हायला लागतात आणि ते वारे म्हणजेच कोणते तर या ठिकाणी नॉर्थ ईस्ट मान्सूनचे वारे, ईशान्य मोसमी वारे म्हणतात. ठीक आहे, आणि या मोसमी वारे जेव्हा या ठिकाणी बंगालच्या उपसागरावरून या ठिकाणी येत असतात तेव्हा होतं काय बरं, मॅपच्या माध्यमातून दाखवतो. जेव्हा हे वारे इकडून इकडे येतात ना तेव्हा होतं काय बरं तर हे परतीच्या मान्सूनच्या वेळेस हे बंगालच्या उपसागरावरून वाहतात. या भागामधून वाहताना काय होतं तर ह्यांनी त्या ठिकाणी बाष्प ग्रहण करतात आणि वाटेतून येताना या ठिकाणी त्यांना तमिळनाडू आणि सीमांध्रचा भाग लागतो आणि मग आपल्याला ह्या पोस्ट मान्सूनच्या कालावधी किंवा रिट्रीटिंग ऑफ मान्सूनमध्ये आपल्याला तमिळनाडूच्या पूर्व भागात म्हणजेच किनारपट्टीवर आणि सीमांध्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं दिसतं बरं पर्जन्य अनुभवास येतं. या काळामध्ये अक्षरशः म्हणजे इतर भारतामध्ये ह्या मान्सूनचा जास्त काही
पर्जन्य होत नाही, पण इथं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पडतं. आपण पाहतो चेन्नईमध्ये या काळामध्ये बऱ्याच वेळेस पूर परिस्थिती देखील निर्माण होत असते. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण निश्चितच हे पाहिलेलं आहे की रिट्रीटिंग ऑफ मान्सून. तर मान्सून जर पाहिला आपण तर साधारणतः 20 डिग्री नॉर्थ ते 20 डिग्री साऊथच्या दरम्यान आपल्याला पृथ्वीवर अनुभवायला भेटतो. पण सगळीकडे मान्सून आपल्याला मान्सून पर्जन्य भेटतं का? तर नाही मित्रांनो. या ठिकाणी इंडियन सब कॉन्टिनेंट या भागामध्ये आपल्याला मुख्यतः मान्सून दिसतो. त्यासोबतच साऊथ ईस्ट एशियन रिजनमध्ये देखील आपल्याला मान्सून त्या ठिकाणी आढळतो. आणि त्यासोबतच आणखी कुठं बरं, तर जे काही आफ्रिकन कंट्रीज आहेत तर त्यांच्यामध्ये देखील इक्वेटोरियल रिजनमध्ये मान्सून आपल्याला आढळतो. द क्लायमेट ऑफ इंडिया इज डिस्क्राइब्ड ॲज द मान्सून इन एशिया. दिस टाइप ऑफ क्लायमेट इज फाउंड मेनली इन दी साऊथ अँड दी साऊथ ईस्ट. ठीक आहे. त्यानंतर आउट ऑफ 4 सीजनल डिव्हिजन्स ऑफ इंडिया मान्सून ऑक्युपाईज 2 डिव्हिजन. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे काही 4 ऋतू आहेत त्यापैकी 2 ऋतूंमध्ये आपल्याला या ठिकाणी मान्सून दिसतो. कोणता ऋतू बरं? तर साऊथ वेस्ट मान्सून सीझन. म्हणजेच कोणता? तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये मुख्यतः आपल्याला या ठिकाणी मान्सून दिसतो. आणि रिट्रीटिंग ऑफ मान्सूनच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी भारताचा पावसाळा अनुभवायला भेटतो. म्हणजेच जे काही 4 सीझन केलेले आहेत त्यापैकी 2 सीझनमध्ये आपल्याला काय दिसतात बरं? तर मान्सूनचं अस्तित्व दिसतं, मान्सून वाऱ्यांचं अस्तित्व दिसतं. मित्रांनो या ठिकाणी आपलं हे जे काही लेक्चर आहे तर या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया, कारण ह्याच्या पुढचा जो काही घटक आहे तर त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की फॅक्टर्स, असे कोणते फॅक्टर आहेत की जे भारतीय मान्सूनवर परिणाम करतात. कळलं का? अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. जे काही तिबेटन प्लेट हिट होते त्याचा काय परिणाम होतो भारतीय मान्सूनवर. त्यानंतर सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट जे काही येतं त्यांचा काय परिणाम होतो. ट्रॉपिकल ईस्टर्ली जेटचा काय परिणाम होतो. त्यानंतर अल निनो सदर्न ऑसिलेशनचा काय परिणाम होतो. त्यानंतर अल निनो, ला निना हे काय येतं त्यांचा भारतीय मान्सूनवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. मादागास्करच्या ठिकाणी जे काही हाय प्रेशरचा त्या ठिकाणी एरिया तयार होतो त्याचा भारतीय मान्सूनवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे समजून घेणं आवश्यक आहे. खरं तर ह्याच्या पुढचं जे लेक्चर आहे तर ते टोटली कन्सेप्च्युअल असणार आहे. मे बी हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे एका लेक्चरमध्ये कदाचित होणारही नाही. तर त्यामुळं आपण जर गरज पडली तर त्या लेक्चरला डिवाइड देखील करूया. पण निश्चितच मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असं हेही लेक्चर आहे आणि याच्या पुढचे देखील सगळे लेक्चर हे महत्त्वाचे असणार आहेत. मी आशा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे समजल्या जात आहेत. आणि जर कुठं अडचण असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो या ठिकाणी आमचे जे काही सगळ्या फॅकल्टीज आहेत तर त्यांनी आपलं 100% तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून एक्झाममध्ये तुमचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण हे लेक्चर इथंच थांबूया. लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.